लागलेला आहे। ओवीवर अर्थपूजा बांधण्या आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपलं हे तळेखन गाव शहापूर तालुक्यातील आणि या गावातील हे मारुतीरायांचं मंदिर, श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा 3 दिवसाचा हा कार्यक्रम आजपासून सुरू होतोय आणि या कार्यक्रमाची पहिलीच प्रवचन सेवा आपण या ठिकाणी आज श्रवण करत आहोत, आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये किती करोड रुपयाची घरं आहेत त्यापेक्षा आपल्या गावामध्ये एखादं मंदिर आहे का आणि ते मंदिर कशा पद्धतीने आहे, आपल्या गावाची शोभा मंदिरामुळे वाढत असते। आपलं गाव सुशोभित दिसत असते मंदिरामुळे। खऱ्या अर्थानं हे अगदी छोटस गाव, 25-30 घरांची वस्ती, बरं का। पण जरी गाव छोट असलं तरी मोठमोठ्या गावांनी आदर्श घ्यावा असा आदर्शयुक्त सोहळा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, बरं का। आदर्शयुक्त सोहळा। ज्या वेळेला मी रिक्षातून आलो त्यावेळेला प्रवेश करतानाच एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, हे बघा अंगाचा शहारा उभा राहील। ही जी ऊर्जा आहे ना, हे जे वातावरण आहे ना, हे एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा, एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करत असतात, बरं का। आपलं गाव खऱ्या अर्थाने सुशोभित तेव्हा दिसत असते ज्या वेळेला आपल्या गावामध्ये पहिले म्हणजे आपल्या गावातलं भविष्य ज्या ठिकाणी घडतंय लहान मुलांच्या रूपाने, गावातलंच नव्हे राज्याचं, राष्ट्राचं अर्थात देशाचं भविष्य ज्या शाळेमध्ये घडतंय ती शाळा पहिली। त्या ठिकाणी आपल्याला विद्येची प्राप्ती होत असते, आपण विद्या प्राप्त करून घेत असतो। पण आपण तिथपर्यंतच थांबू नये। केवळ पोट भरायची विद्या तयेसी म्हणू नये सद्विद्या। सद्विद्या प्राप्त करून घेण्याचं जे ठिकाण आहे, बरं का, संसार प्रपंचामध्ये त्रासलेल्या माणसाला मनशांती मिळावी, ते मन स्थिर व्हावं, त्या मनाकडे स्थिरता प्राप्त व्हावी आणि त्या माणसाला समाधान सुख प्राप्त करून घेण्याचं गावातलं एकमेव ठिकाण असेल तर ते म्हणजेच गावातलं मंदिर आहे। आणि ते भव्य दिव्य मंदिर आपल्या सर्वांच्या अगदी सहकार्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। एक म्हणजे शाळा, दुसरं म्हणजे मंदिर गावातलं देवाचं, आणि तिसरं म्हणजे हे सगळं कार्य करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे, बरं का, ती स्मशानभूमी। मी येता येता विचारलं शाळा, म्हणे आहे 4थी पर्यंत शाळा आहे। 30 घरांची वस्ती असताना सुद्धा तुम्ही आतापर्यंत 4थी पर्यंतचे अर्थात 4 वर्ग आणि ती जिल्हा परिषदेची शाळा टिकवून ठेवले, हे विशेष महत्वाचं आहे। कारण काय माहितीये का माऊली, हल्ली बऱ्याचशा ठिकाणी शाळा शेवटचा श्वास घेत आहेत, बऱ्याचशा ठिकाणी। ती पहिली गोष्ट आहे। दुसरं म्हणजे आम्ही आमच्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असतो, काम करत असतो, त्रासलेलो असतो, ग्रासलेला असतो। खरं तर जोपर्यंत आम्हाला जाणीव होत नाही, आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी धावपळ करत असतो। करावी ना, का करू नये? जबाबदारी आपली ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋणाने सगळे मिळालेले आहेत, ऋणानुबंधाने सगळे मिळालेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण केलंच पाहिजे। आणि सगळं काही करत असताना मनुष्य त्याच्यामध्येच एवढं गुरपडतोय की एखाद्याला जर बाबा आपण कधीतरी सांगितलं ना, गावामध्ये हरिनाम सोहळा आहे, आपण त्या ठिकाणी श्रवणाला चला, कीर्तन आहे, ऐकायला चला, माणसाचं उत्तर येतंय मरायला टाइम नाही, बरं का। काही माणसांना म्हणजे उत्तर असते बरं का त्याचं, ऍक्च्युली ते आल्यानंतर टाइम नाही म्हणून चालणार नाही, तो कोणी असला तरी टाइम काढावाच लागतो आणि जावाच लागतो, टाइम नसला तरी जावं लागतंय, बरं का। पण एक माणसाचं उत्तर येते मरायला टाइम नाही। जी माणसं हाडाची काळा करतात, रक्ताचं पाणी करतात, राबतात, बरं का, ज्या वेळेला अशा माणसांना घर खायला धावताय ना, त्यावेळेला त्यांना निवांत राहण्याची जागा गावातली एकमेव जर कुठली असेल तर ती म्हणजे मंदिर आहे, बरं का, मंदिर आहे। आता या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना हे मंदिर या ठिकाणी उभारणीसाठी, निर्माण होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत असेल, बरं का, त्याच्यानंतर आपलं जे काही शारीरिक बल असेल, मेहनत असेल, त्यानंतर अनेक प्रकारचं ज्या ज्या कला गुण आपल्याकडे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले आहेत
त्या कलागुणांचा वापर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना केलेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी कार्य करणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. आज या कलियुगामध्ये माझ्या घरासाठी मी काय करावं हे कोणाला सांगावं लागत नाही, तो आपोआप सगळं काही करत असतो. बरं का? आमचं घर कसं असावं, आमचं अंगण कसं असावं, ते कुठपर्यंत असावं, आमची शेतीवाडी कशी असावी, त्याचे बांध वगैरे कसे असावे, आमचं माळरान कसं असावं, ती होळी कशा प्रकारची असावी, कंपाऊंड कशा प्रकारचं असावं हे कोणालाही सांगावं लागत नाही. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं आज या कलियुगामध्ये अनेक पाहायला मिळतात. पण देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्याची जी ऊर्जा, जी प्रेरणा तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, त्या प्रेरणेला पुन्हा एकदा मी नमस्कार करतोय, नतमस्तक होतोय. खऱ्या अर्थानं धर्माचं कार्य जे आपण करतोय ना, देवाचं कार्य जे आपण करतोय की नाही, तेच कार्य आपल्याला शेवटपर्यंत समाधान देत असतंय. आणि आज या ठिकाणी असं पाहायला मिळालं की अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत येता येता ते रिक्षावाले दादा जे होते त्यांना विचारलं, मी म्हटलं किती घरांची वस्ती? म्हणे 20, 25, 30 घरांची वस्ती. बरे या ठिकाणी म्हणे हा कार्य हाती घेतल्यापासून सुरुवातीला म्हणे छोटच मंदिर करायचं असं ठरवलं होतं बाकीच्या गोष्टींना अभावी, पण देवाचं कार्य देव कसं करून घेतोय ना याची प्रचिती तुम्हाला आता आली असेल. बरं का? त्याची प्रचिती तुम्हाला आली असेल. एकदा आपण देव कार्य करायला घेतलं, धर्माचं कार्य एकदा करायला घेतलं ना की आपल्या कल्पनेच्या पलीकडे ते कार्य होत असतंय, आपल्या कल्पनेच्या पलीकडे ते कार्य होत असतंय. आज छोट तुम्ही सुरुवात केली, छोटं मंदिर उभारायचं म्हणून तुम्ही सुरुवात केली, पण आज या ठिकाणी भव्य दिव्य प्रकारचं मंदिर देवाचं तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि यासाठी लहान मुलापासून अंग मेहनत करायला म्हणजे लहान मुलं पण होती, त्यांच्या वाट्याला जी सेवा आली ती सेवा त्यांनी केली. बरं का? गावातल्या महिला असतील, लहान मुलं असतील, तरुण असतील. बरं का? मी तरुणांच्या चरणी पण नतमस्तक होतो, कारण हल्ली तरुण धर्म कार्याकडे पाहायला मिळत नाहीत. या ठिकाणी योगेश महाराज आहेत आमचे, योगेश महाराज घरच आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, गुरुवर्य. अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात महाराजांचे, महाराजांनाही अनुभव असेल, पाहायला मिळत असेल. आमची इच्छा असते तरुणांनी प्रवचनाला बसावं, ऐकावं, श्रवण करावं, कीर्तनाला तरुणांनी बसावं, ऐकावं, श्रवण करावं. कारण आजचा तरुण जर व्यवस्थित राहिला तर उद्या आम्हाला गावोगावी घरोघरी धर्म कार्य पाहायला मिळणार आहे. आज मी तुमच्या गावातील सर्व बालगोपालांच्या चरणी, महिलांच्या चरणी, तरुणांच्या चरणी आणि तरुणांना ह्या सर्वांना मार्गदर्शन करत असलेले सर्व वरिष्ठ आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण या ठिकाणी एक मारुतीरायांचं, हनुमंतरायांचं भव्य दिव्य मंदिर तुमच्या सगळ्यांच्या संकल्पनेने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी निर्माण होत आहे. बरं का? या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना बघा, गंगा पूजन झालं, आता आपण तिकडे जाऊन अभिषेक केला, त्याच्यानंतर गंगा घेऊन आला. उद्या जे जलदान असेल त्यावेळेला ते हे करण्यात येईल. बरं का? पूजा विधी ज्या काय असतात त्या करण्यात येईल. महत्वाचं म्हणजे आता संध्याकाळच्या वेळेला ग्राम प्रदक्षिणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ना. ही ग्राम प्रदक्षिणा म्हणजे काय असतंय? ग्राम प्रदक्षिणा, मूर्तीची मिरवणूक. एक प्रकारे आपल्या गावामध्ये असलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे, ज्या वेळेला आपण देवाची मूर्ती, कलश संपूर्ण गावामध्ये फिरवतोय ना, त्यावेळेला संपूर्ण गावातील ती नकारात्मक ऊर्जा बाजूला झालेली असते, गेलेली असते. अर्थात एखादा आजार येण्याच्या आधी ज्या वेळेला आपण ती फवारणी करतोय की नाही, फवारणी केल्यानंतर ते कीटक जे काय असतील ते सगळे जातात, त्याच्याने नाहीसे होतात. त्याचप्रमाणे ही ग्राम प्रदक्षिणा म्हणजे काय आहे तर पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा जी आहे ना, आध्यात्मिक कार्यासाठी असणारी नकारात्मक ऊर्जा, देवाच्या कार्याविषयी असणारी नकारात्मक ऊर्जा, ती सगळी बाजूला होते आणि एक सकारात्मक विचार तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. एक देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा एक आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. आणि कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर आपण पहिली पूजा करतोय ती गणपतीची. बरं का? त्या पूजेला सुरुवात करत असताना पहिलं गणपती पूजन असेल, त्यानंतर गणपती पुण्या वाचन असेल, अर्थात त्या गणेशाचं स्तवन, त्या ठिकाणी ती गणपतीची पूजा. त्यानंतर मातृका मंडळ असेल, मातृका मंडळ म्हणजे सगळ्या ज्या काही देवी आहेत त्या देवींचं पूजन केलं जाईल.
नवग्रहांचं पूजन केलं जाईल, रुद्रमंडळ असेल, रुद्रमंडळ अर्थात या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्या प्रणवापासून झालेली आहे, ज्या महादेवापासून झालेली आहे, त्या ठिकाणी त्याचं मंडळ असेल. अनेक प्रकारचे असं आपण त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असतो, अनेक प्रकारच्या पूजा विजा करत असतो. महत्वाचा विषय असा आहे की त्या ठिकाणी एक जलाधिवास केला जातो. त्या जलाधिवासासाठी तुम्ही आता आणलेलं ते काही पाणी अर्थात जल आहे ते त्या ठिकाणी वापरण्यात येईल. ते जलाधिवास करत असताना त्या मूर्तीवर काही संस्कार केले जातात. पहिलं म्हणजे द्रव्य जे काही आहे, द्रव्य रूप, त्याचे संस्कार केले जातात. दूध असेल, दही असेल, तूप असेल, मध असेल, त्यानंतर अनेक प्रकारच्या फळांचा रस असेल, दुर्वेचा रस असेल, अशा प्रकारे जलाधिवास केले जातात. आणि मग नंतर ठराविक उंचीपर्यंत त्या मूर्तीच्या ते जल येईपर्यंत त्या ठिकाणी तो अभिषेक केला जातो. याच्या मागे सगळे मागे शास्त्र आहे बरं का. त्याच्यानंतर मग धान्यादिवास केला जातो, शय्यादिवास. अर्थात त्या शय्यादिवासानंतर मग प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा आधी त्या शय्यादिवास केला जातो. म्हणजेच निद्रा, आराम मूर्तीला. खरं तर देव कधी आराम करत नसतो, देव कधी झोपत नसतो, पण एक तो पूजेचा भाग आहे, एक पूजेचा विषय आहे तो, एक प्रकारे पूजेचा विचार आहे तो. एकदा मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, त्या ठिकाणी देवाची प्राणप्रतिष्ठा झाली की कोण कशा प्रकारचं गारण घेऊन येईल सांगू शकत नाही. आपल्या संसारिक माणसाची गाराणे काय 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 असतात ना. कोण काय मागते देवाकडे, कोण काय मागते देवाकडे बरं का. ऐका, ही आज तुम्ही ही मंदिराची जी उभारणी केलेली आहे, मूर्ती प्राणप्रतिष्ठा जी काही या ठिकाणी होणार आहे, ही आपली व्यवस्था तर आपण केलेलीच आहे, पण आपल्या मुलाबालांची पण व्यवस्था केलेली आहे. अर्थात चंद्र सूर्य असेपर्यंत त्या ठिकाणी देवाचं दर्शन आम्हाला घडणार आहे, देवाची सेवा आम्हाला करायला मिळणार आहे. एवढं महान कार्य या ठिकाणी आज आपण आपल्या तळेखंड गावामध्ये केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं कितीही मनुष्य थकलेला असला, कितीही मनुष्य चिंताग्रस्त असला, तो ज्या वेळेला मंदिरामध्ये येतोय ना, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा माणसाला मिळत असते, वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळत असते. परवा काय झालं माहितीये का माऊली, मी असं एका रस्त्याने जात असताना एका घराच्या बाजूला 15 ते 20 तरुण बसले होते. 15 ते 20 तरुण बरं का. जसं काही वाचनालयामध्ये तरुण मुलं आपल्याला पाहायला मिळतात ना, पुस्तकं काढून वाचन करताना. ते त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी वाचन करत असतात. आता हे सगळे 15 ते 20 तरुण एका घराच्या आजूबाजूला, कोण पायरीवर बसले, कोण जोत्यावर बसले, कोण अंगण्यात बसले, कोण दगडीवर बसले. सगळ्यांच्या हातात मोबाईल होते आणि मोबाईल मध्ये ते काय करत होते माहितीये का, त्यांचं ते काय करत असतील ते करत असतील. पण मी विचार करायला लागलो, हा काय मोबाईल कट्टा आहे की काय. सगळ्या जवळजवळ आता गाव पण ते छोटंच होतं आणि 15 ते 20 तरुण त्या घराच्या आजूबाजूला बसले होते. तेवढ्यात मी एकाला विचारलं, मला राहावलंच नाही, म्हटलं एवढे तरुण एकत्र बसलेले सगळे मोबाईल मध्ये, म्हटलं काय करतायत नेमकं. पहिलं विचार केला, म्हटलं हे तरुण काय करतायत. म्हणे ज्याचा तो ज्याच्या त्या विचाराप्रमाणे मोबाईल मध्ये कोणी गेम खेळतय, कोण मॅच पाहतय, कोण रील्स पाहतय, कोण अजून काय पाहतय, कोण चित्रपट पाहतय. इथेच का, तेव्हा त्यांनी सांगितलं या घरात वायफाय आहे. काय सांगितलं, या घरात वायफाय आहे. अरे बापरे, म्हटलं असं आहे का. मग मला का जोडला नाही तो, माझ्याकडे पण मोबाईल आहे, माझ्या मोबाईल मध्ये का दिसत नाही. त्यावेळेला त्याने सांगितलं, तो वायफाय जर तुम्हाला जोडायचा असेल ना, तर योग्य पासवर्ड टाकला पाहिजे. तो जो काही पासवर्ड असेल ना, तो पासवर्ड टाकला की तुम्ही तिथे जॉईन व्हाल. ऐका, आमच्या गावामध्ये देवाच्या मंदिराची गरज काय आहे, तर ज्याप्रमाणे त्या वायफायची रेंज दिसत नाही, योग्य पासवर्ड टाकल्यानंतर ते आम्हाला आमच्या मोबाईल मध्ये जॉईन होते, त्याप्रमाणे श्री गुरु रूपेने आम्ही जो पासवर्ड आम्हाला मिळतो, तो पासवर्ड टाकून जर आम्ही आमच्या मंदिरामध्ये गेलो ना, तर 100% नकारात्मक ऊर्जा बाजूला होईल, आमच्या अंतःकरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला त्या ठिकाणी निर्माण होत असते, प्रेरणा निर्माण होत असते. आज ही लहान मुलं आपण पाहतोय ना, मस्त की टोपी घालून, काय वारकरी टोपी, बरं का, वारकरी टोपी म्हणतात तिला, वारकरी टोपी घालून अगदी मस्त की महिला बिला बघा, मस्त अगदी व्यवस्थित अगदी बघा. म्हणजे खरं आज तुमच्याकडे जर बघितलं ना ताई, तर खऱ्या संस्कृतीची आणि संस्कारांची जाणीव होते.
दर्शन घडतंय. किती छान असं मस्त वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. गावामध्ये पताका, रांगोळ्या. आपल्याला माहितीये पाऊस पडतोय धो धो, पण तरी सुद्धा त्याचा विचार नाही आपण केला की रांगोळी वाहून जाईल की पावसामध्ये राहील नाही. आम्हाला सेवा करायची आहे. ज्याच्या वाट्याला जी सेवा आली, अगदी आचार्यांपासून तर ताडपत्री टाकेपासून, ह्या चटया टाकेपासून त्या चटया उचलणाऱ्यांपर्यंत जी सेवा ज्याच्या वाट्याला आली ती सेवा आपण प्रामाणिकपणे करतायत. आणि म्हणून गाव जरी छोटा असेल तरी हे भव्य दिव्य कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. ते कार्यक्रम आपल्याला त्या पद्धतीने पाहायला मिळत आहे, बरं का. खर तर या ठिकाणी आपण या मंदिराची उभारणी करण्याचा जो संकल्प केला, आम्ही आमच्या संसार प्रपंचासाठी, आमच्या घरादारासाठी जे काही करतोय ना ते संकुचित असतंय, मर्यादित असतंय, आमच्या पुरतं असतंय. हे मंदिर म्हटल्यानंतर काय माहितीये का, हे आपण आज आपली व्यवस्था तर केलेलीच आहे. वरिष्ठ माणसांचं मार्गदर्शन आहे, तरुण अनेक एकत्र आलेले आहेत. आणि आपल्याला माहितीये, इतिहास तुम्ही वाचा, ज्या वेळेला अनेक तरुण एकत्र येतात ना त्यावेळेला अतिशय चांगल्या प्रकारचं धर्मकार्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं धर्मकार्य पाहायला मिळालेलं आहे. अनेक महिला ज्या वेळेला देवकार्य करण्याचं, धर्मकार्य करण्याचा संकल्प करतात ना त्यावेळेला आम्हाला बदल झालेला पाहायला मिळालेला आहे. मग अनेक महिला असतील. खरं तर 16व्या शतकामध्ये 2 जिजाऊ होऊन गेल्या. 2 जिजाऊ झाल्या 16व्या शतकामध्ये. एक जिजाईने माझ्या तुकोबांना सहकार्य केलं, एक जिजाईने माझ्या तुकोबांची सेवा केली, सहकार्य केलं, देवकार्य करण्यासाठी, धर्मकार्य करण्यासाठी प्रेरणा अर्थात सहकार्य केलं. आणि म्हणून 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला मिळाली. दुसऱ्या जिजाऊंनी या महाराष्ट्रालाच नव्हे या हिंदुस्थानला 2 छत्रपती दिले. धर्मकार्य कशा प्रकारे करावं, मुठभर मावले जवळ घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे करावी. माझ्या आई बहिणींना जगण्याचा अधिकार आहे ना, माझ्या आई बहिणींना राहण्याचा अधिकार आहे ना. प्रत्येक माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळावं, प्रत्येक माणसाला जगता यावं, वागता यावं, खऱ्या अर्थानं प्रत्येकाला स्वतंत्रपणे कार्य करता यावं म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धर्माचं कार्य काय असतंय, धर्मासाठी कसं जगावं, धर्मासाठी कसं कार्य करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. आणि कितीही काही झालं, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, हा टिळा लावण्याचा अधिकार जो आम्हाला प्राप्त झालाय ना याला कारण आमचे पूर्वज आहेत, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा. धर्मकार्य आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे. आज चिरीमिरीसाठी जे धर्म परिवर्तन करतात ना, चिरीमिरीसाठी मौली, त्यांनी फक्त एक विचार करावा की माझे आजोबा, माझे पंजोबा अनेक धक्के चपेटे सहन केले, अनेक प्रकारचं दुष्काळ त्यांनी समोर पाहिला, अनेक प्रकारच्या प्रसंगाला तोंड दिलं, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे गेले ते. पण ज्या धर्मामध्ये जन्म झालाय ना, ज्या धर्मामध्ये कार्य केलं ना, शेवटचा श्वास तोच धर्म, हिंदू म्हणून शेवटचा श्वास घेतला, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. आज जर त्यावेळेला आमच्या आजोबांवर प्रसंग आला, आमच्या आजोबांवर संकट आली म्हणून जर त्यांनी धर्म परिवर्तन केलं असता तर आमच्या कपाळाला टिळा असता का? या ठिकाणी आज आम्ही प्रवचन केलं असतं का? आज आम्ही या ठिकाणी या प्रांगणामध्ये हनुमंतरायाचं स्तवन केलं असतं का? झालं असतं का? हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे, ते विसरून कसं चालेल बरं? मग अनेक प्रकारची संकट येऊन आपण अनेक प्रकारचं दुःख सहन होऊन जर त्यांनी धर्म सोडला नाही तर चिरीमिरीसाठी आम्ही का धर्म सोडावा? हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे. ऐका, धर्माचं कार्य कसं करावं, धर्म कार्य कशा पद्धतीने करावं त्याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. आणि कितीही प्रसंग आले, कितीही त्रास झाला, कितीही संकट आली, प्राण जायची वेळ आली तरी चालेल पण माझा धर्म मी सोडणार नाही, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर धर्मवीर संभाजीराजे. धर्मवीर संभाजीराजे. काही झालं तरी चालेल पण मी धर्म सोडणार नाही. आज या ठिकाणी आपण हे अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराची स्थापना केलेली आहे. याच्या पुढे पवित्रता राखणं आपलं काम आहे. सबके लिए खुला है मंदिर है हमारा. सगळ्या जातीच्या माणसाने आमच्या मंदिरामध्ये यावं, सगळ्या धर्माच्या माणसाने आमच्या मंदिरामध्ये यावं आणि सगळ्या पंथाच्या माणसाने आमच्या मंदिरामध्ये यावं. कोणालाच बंदी नाही आहे.
कारण आमचा देव सगळ्यांसाठी सारखा आहे. समचरण दृष्टी वितेवरी साचिरी, सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहतोय आमचा देव, सर्वांवर समान कृपा करतोय आमचा देव. बाकीच्या धर्मस्थळांमध्ये काय काय असतंय त्याच्याशी आम्हाला गरज नाहीये, पण आमच्या धर्मस्थळामध्ये उद्यापासून ह्या मंदिरामध्ये नवे आजपासून ह्या मंदिरामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल? मृदुंग, चिपल्या, टाळ, विणा, हार्मोनियम, जे भजनाचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं आणि आमच्या सुखाचं, समाधानाचं साहित्य आहे ना, जे समान आहे ना, तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. अगदी पहाटे पासून तर रात्रीच्या जागरापर्यंत जरी विचार केला तरी या मंदिरामध्ये एकदा आता मंदिराची उभारणी झाली, प्राण प्रतिष्ठा झाली की काकड्यापासून ते जागर भजनापर्यंत सगळे धार्मिक कार्यच आणि देवाचे कार्यच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आज प्राणप्रतिष्ठा करतोय, कलशरोहण करतोय. कलशरोहण करत असताना साधूच्याच हातून करतोय. त्याला कारण काय? त्या साधूमध्ये तेवढी पॉवर असते की सगळ्या प्रकारची ऊर्जा त्या कलशामध्ये बोलावून घेत असतात ते साधू. बाहेर कुठूनही जर तुम्ही बघितलं तरी तुमच्या गावाच्या चारही बाजूने कलशाचं दर्शन होणार आहे. मी आल्याबरोबर बघितलं, इकडनं मला लांबून दिसलं ते मंदिर. नुसतं कलशाचं दर्शन जरी झालं ना तरी आमच्या अंतःकरणामध्ये ती प्रेरणा, ती स्फूर्ती निर्माण होणार आहे. नक्कीच कलशाचं दर्शन झालं तरी. आज आपण कलशरोहण करणार आहात, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहात. सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी सुचिरभूतता असणार आहे. सगळ्या देवांचं पूजन केल्यानंतर मग आपण ते करणार आहात. सगळ्या देवांना आव्हान केल्यानंतर ते सगळं काही आपण करणार आहात. महत्वाचा विषय असा आहे की त्याच्यानंतर आम्ही ती पवित्रता टिकवून ठेवायची आहे. ऐकताय ना? या प्रवचनाच्या माध्यमातून मी अधिक काही सांगणार नाही, पण एवढं फक्त सांगू इच्छितो की हे धर्म कार्य करण्याची प्रेरणा ज्यांच्या गुणी तुम्हाला मिळालेली आहे बरं का, त्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्या विचार विनियमाप्रमाणे चालून, सर्वप्रथम मी तरुणांना हात जोडून विनंती करतो की भजन, कीर्तन, प्रवचन, काकडा, हरिपाठ ह्याच गोष्टी या मंदिरामध्ये झाल्या पाहिजे. चुकूनही कधी कुठलाही तरुण किंवा कुठलाही वरिष्ठ पत्ता खेळताना दिसणार नाही कोणत्याही सणानिमित्त. धार्मिक स्थळी जुगार खेळणं हे धर्म कार्य नाही, हे अधर्माचं कार्य आहे. मला माहितीये तुम्ही करणार नाहीत, माहितीये मला, पण काही ठिकाणी पाहायला मिळतंय ना मौले, आज काही ठिकाणी बाबा अशी परिस्थिती आहे, गावात जर काही भांडण झाली तर मिटवायला मंदिरात मीटिंग घेतात. अतिशय चुकीचं आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत ऑफिस असेल, सामाजिक काही असेल एखादं स्थळ, त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मंदिरामध्ये ते कधीही तुम्ही घ्यायचं नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. पवित्रता जर टिकवायची असेल तर त्या ठिकाणी धर्म कार्यच झालं पाहिजे. आज बघा एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती, प्रेरणा निर्माण झालेली तुमच्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. बाबा खरंय की कुठं आहे? सगळ्यांकडे एक धार्मिक विचाराची प्रेरणा निर्माण झालेली आहे बरं का. ही प्रेरणा, हे विचार जर तुम्हाला टिकवून ठेवायचे असतील ना तर मी मोठेपणा नाही सांगत किंवा समोर आहेत म्हणून सांगतोय असं नाही. बाबा आपल्या समोर उभे बसलेले आहेत. आज गुरुवर्य आपले भरत महाराज या ठिकाणी आहेत. महाराज मी शहापूर तालुक्यामध्ये आता माझे जेवढे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आवर्जून तुमचं नाव काढतो. ज्या वेळेला महाराजांचं नाव मी घेतो ना त्या वेळेला त्या माणसांच्या मुखातून, त्या माणसांच्या तोंडातून जे ऐकतोय ना, एक अंतःकरणामध्ये एक विचार निर्माण होतोय की अशा सत्पुरुषांच्या संगतीला, अशा सत्पुरुषांच्या विचारामध्ये जर तुम्ही चाललात आणि त्या पद्धतीने जर कार्य केलं तर 100% शेवटपर्यंत या मंदिराची ऊर्जा आणि पवित्रता त्याचप्रमाणे टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही. फक्त तिथे आपण काय केलं पाहिजे, मग महाराजांचा हरिपाठ मंडळ असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्तच्या संख्येने आपण समाविष्ट व्हा. महत्वाचं कारण असं आहे, तुम्ही त्यासाठी माळच आधी घाला असं नाही. तरुणांना विनंती आहे नाही का बाबा, हळूहळू तुम्ही हरिपाठ त्या ठिकाणी जा, एकादशी मंडळ असेल त्या ठिकाणी तुम्ही कीर्तन श्रवण करा, प्रवचन श्रवण करा. ऐकता माणसामध्ये परिवर्तन होतो बरं का. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती
ज्यांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे आमच्या गावात हा मंदिर उभारण्याचा. असते का कलश आपले, दिसले असते का मूर्ती, दिसले असते का मंदिर आमच्या गावामध्ये? आठवा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कार्याला येण्याच्या आधीचा काळ. मंदिरं उद्ध्वस्त झाली होती, मंदिराच्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या होत्या, मंदिराचे कलश तोडले गेले होते. पण आज जो आम्हाला अधिकार दिलेला आहे ना, तो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी जी प्रेरणा मिळालेली आहे ती जगद्गुरु तुकोबांकडून, जी प्रेरणा मिळालेली ती माऊली ज्ञानोबांकडून, शांतीब्रह्मनाथ महाराजांकडून, संत शिरोमणी नामदेव महाराजांकडून, आदी करून सर्वच संतांकडून आम्हाला ती प्रेरणा मिळालेली आहे. ज्यांच्यामुळे हे आम्ही धर्म कार्य करतोय ते हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती सुद्धा जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये जाऊन श्रवण करायचे. आम्ही तर श्रवण केलंच पाहिजे ना, जर त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन चालायचंय तर. जर आम्हाला धर्म कार्य करायचंय तर ते कीर्तन प्रवचन श्रवण केलंच पाहिजे ना आम्ही, आणि केलं पाहिजे. निश्चित तिकडे आपली ओढ पाहिजे बरं का. आणि ज्या वेळेला ते कार्य आमच्याकडून घडेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक धर्म कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. देवाचं कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल बरं का. त्यासाठी निष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे बरं का, श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून मग या ठिकाणी ज्या देवतेची आपण स्थापना केलेली आहे, करणार आहात, मारुती राया बरं. आता खर तर रामायणामध्ये देवाच्या वनवासाचा काळ जर पाहायला गेला, सीता शोधेपासून, सीतामाईंना त्यांचा शोध लावण्यापासून तर बऱ्याचशा सगळ्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टींमध्ये शिवाचा वाटा जर असेल तर मारुतीरायांचा. बरोबर आहे की नाही? सगळ्यात मोठं काम कोणी केलंय? मारुतीरायांनी. पार अगदी लक्ष्मणाला ती मूर्छा आली होती ते नाही का, तिथून तर फार बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला अधिक वेळ घ्यायचा नाही, पुढे सरकायचा आहे बरं का. आता लोक म्हणतात किंवा आपण म्हणतो आपल्या वाचनाप्रमाणे, आपल्या ऐकण्याप्रमाणे की लंका रावणाची हनुमंताने जाळली, पण ते सब चुकीचं आहे ना बरं का. हनुमंतरायाने काय केलं फक्त, आता खरं तर पेटवली कोणी? शेपटी पेटवली रावणाच्या माणसांनी, बरोबर आहे की नाही? रावणाच्या माणसांनी शेपटी पेटवली. मग हनुमंताने काय केलं फक्त, या घरावरून त्या घरावर उडी मार, त्या घरावरून त्या घरावर उडी मार, ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मार. त्याचं कामच ते होतं ना मारुतीरायांचं कामच ते होतं ना. माणसाच्या आयुष्यामध्ये हित किंवा अनहित स्वतःच मनुष्य करत असतो. हितही स्वतःच करत असतो आणि अनहितही स्वतःच करत असतो. अर्थात रावणाची लंका रावणानेच जाळलेली आहे बरं का. फक्त नाव पुढे आपण केलं हनुमंतरायाचं, असं हरकत नाही. आता बघा, ज्या वेळेला हे सगळं काही कार्य घडलं, हे सगळं कार्य घडल्यानंतर बक्षीस समारंभ ठेवला. बाबा चला ठीक आहे, हरकत नाही, ज्याचा ज्याने जे जे काही काम केलंय, कार्य केलंय नाही का. सगळ्या वानर सेना त्या ठिकाणी होती, हनुमंत, सुग्रीव वगैरे जे काही होते सगळे त्या ठिकाणी होते. श्रीराम प्रभूंनी सगळ्यांना जे पाहिजे ते बरचसं काय दिलं. सीतामाई निरीक्षण करत होत्या. आता सगळं झाल्यानंतर सीतामाईंच्या निरीक्षणामध्ये असं आलं की ज्याचा शिवाचा वाटा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्याने सगळ्यात जास्त काम आणि जास्त प्रकारे अगदी अधिक प्रकारे कार्य केलेलं आहे, त्या हनुमंताला काहीच दिलं नाही. विसरले की काय? आणि म्हणून माऊलींनी, त्या मायेनी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ हनुमंतरायांना दिली. आता काय करावं? मारुतीरायांनी ती माळ घेतली. समोरच दोन दगडी होत्या, त्या एका दगडीवर दुसरी दगड आपटून अगदी ती माळ असते त्या मोत्याचे मुनी ते चेचायला लागले, फोडायला लागले. ते शेवटी बाजूला असलेले काही जे होते ते विचारायला लागले, बाबा काय करतोय? म्हणे याच्यात माझा राम शोधतोय. हा एका म्हणे काय? ज्याला म्हणे ज्याच्यात राम असेल ना त्यालाच मी जवळ करतोय. समजते? ज्याच्यात राम आहे ना त्यालाच मी जवळ करतोय. आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एकच विनंती करतोय, तुमच्या आयुष्यामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना ज्याच्यात राम आहे त्याच्याच जोडीला बसा, ज्याच्यात राम आहे त्यालाच जवळ करा, आणि ज्याच्यात राम आहे त्याचेच विचार ऐका. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. राम कळतो ना, आपण म्हणतो ना सगळं काय आहे रे, पण त्याच्यात राम नाही राहिला. काय
आणि मग तेवढ्यात एकाने विचारलं, तुझ्यात तरी आहे का? आणि मग ते हृदयस्थानी दाखवलेलं आहे. आपल्या देहाच्या मुख्य 4 स्थान आहेत: नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. नेत्रस्थानामध्ये आम्हाला देव दिसला पाहिजे, त्या मारुती रायाचं दर्शन झालं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. नेत्रस्थान. कंठस्थानामध्ये आमच्या तेच पाहिजे. आता बघा किती छान असं तुम्ही भजन करत आले होते ना. कंठस्थानामध्ये आम्हाला काय पाहिजे? भगवंताचं नामचिंतन पाहिजे. नेत्रस्थान, कंठस्थान. हृदयस्थानामध्ये आम्हाला कोण पाहिजे? असं नको चिरके देखो दिल मेरा तो, नको. छाती फाडून दाखवलं, हे बघा रामच नाही सीतामाई पण आहे. हृदयस्थानामध्ये त्या देव आणि देवाचं कार्य पाहिजे, आमच्या देवाचे विचार पाहिजेत, बरं का. आणि मग पुढे मूर्धनीमध्ये तेच असेल आपल्या, बरं का. मूर्धनीमध्ये तेच असेल. आता या ठिकाणी भगवंत म्हणतात की मी अनेक वेळेला निर्गुण असून सुद्धा सगुणामध्ये येत असतो, धर्माचं कार्य करण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी, बरं का. धर्माचं कार्य, देवाचं कार्य, अर्थात भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी अनेक वेळेला येत असतो. आता आपण अनेक पुराणांचा, शास्त्रांचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे, 3 युगामध्ये मी येणार, कृता, त्रेता, द्वापार. या 3 युगामध्ये मी अनेक अवतारामध्ये कार्य करणार. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की, अनेक अवतार आदी करून युगे 28 विटेवर येऊ. पण कलियुगामध्ये मला जर कार्य करायचं असेल तर भगवंत म्हणतात, मी साधू पुरुषांच्या रूपात कार्य करणार आहे, मी सत्पुरुषांच्या रूपात कार्य करणार आहे, मी संत पुरुषांच्या रूपात कार्य करणार आहे. फक्त आपण ओळख घेतली पाहिजे, बरं का. आपण ओळख घेतली पाहिजे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. आमचे विचार, आमचं राहणं, आमचं जगणं, वागणं काय असतं एकेकाळचं, त्याच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून जे प्रयत्न करतायत, मार्गदर्शन करतायत आणि देव कार्य, धर्म कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतायत, ते आमच्यासाठी साधू आहेत, ते आमच्यासाठी सत्पुरुष आहेत. त्या सत्पुरुषांच्या संगतीला, त्या सत्पुरुषांच्या जोडीला मी अखंड राहायला पाहिजे. पासवर्ड त्यांना माहिती असतो, बरं. त्यांनी दिलेला पासवर्ड फक्त आपण डायल करायचा असतो. अखंड भगवंताचं नामचिंतन केलं की ती प्रेरणा निर्माण होत असते, बरं का. आणि म्हणून आज या कलियुगामध्ये जर आम्हाला कार्य करायचं आहे तर त्यासाठी त्या साधू पुरुषांना आम्ही शरण गेलो पाहिजे, त्यांच्या विचाराने आम्ही चाललो पाहिजे. आमचं मदभाग्य आहे, ज्या हिंदुस्थानमध्ये खऱ्या अर्थानं संस्कार आणि संस्कृतीची जाणीव होते, देव काय, देश काय आणि धर्म काय याचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं जात आहे. अनेक प्रेरणास्थान आमच्या डोळ्यासमोर अगदी पाहायला मिळतात आम्हाला. सत्पुरुष असतील, मोठमोठे महापुरुष असतील, संत असतील, साधू असतील, अनेक साधू पुरुष असतील, आम्हाला अनेक पाहायला मिळतात. ह्या हिंदुस्थानमध्ये आमचा जन्म झाला, हे आमचं मदभाग्य आहे, हे आमचं मदभाग्य आहे. त्यातही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संपूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये जेवढे संत झाले नाहीत ना, जेवढ्या संतांनी कार्य केलं नाही ना, तेवढे संत एकट्या ह्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. या महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही साधूंची भूमी आहे, ही सत्पुरुषांची भूमी आहे. त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कार्य करतोय. ते धर्म कार्य करत असताना, ते देवाचं कार्य, ते देशाचं कार्य करत असताना मी अखंड विचार केला पाहिजे, बरं का. आमचं आद्य कर्तव्य काय आहे? आम्ही काय केलं तर आमच्या जीवनाचा उद्धार होईल, आम्ही काय केलं तर आमच्या आयुष्याचा उद्धार होईल. जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य केलं ना, जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता आलं पाहिजे. आमच्या अंतरीच्या देवाला काय आवडतंय, आमच्या अंतःकरणात असलेला जो अंतरात्मा म्हणून आमची सेवा करतोय त्या देवाला काय आवडतंय. ज्या वेळेला आमच्या अंतःकरणातला देव संतुष्ट होतोय ना, त्यावेळेला आमच्या मंदिरातला देव आमच्यावर कृपा करत असतो. आमच्या घरात असलेला जो आमच्या अधिकाराप्रमाणे ज्याची सेवा आम्हाला करायची आहे,
तो देव ज्या वेळेला संतुष्ट होतोय ना त्यावेळेला मंदिरातला देव आमच्यावर कृपा करत असतो. देवाचं कार्य करत असताना संतांनी पहिला हा विचार केला, समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आमच्या देहामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. प्रवचनाचा, कीर्तनाचा उद्देशच तो असतो. हे धर्म कार्य आपण या ठिकाणी करत असताना या धर्म कार्याचा उद्देशच तो आहे. आज या गावामध्ये 60 ते 70% जवळजवळ धार्मिक विचाराची माणसं असतील. कदाचित मी कमी सांगितलं असेल, पण पुढच्या वर्धापन दिनापर्यंत 90% कसा आकडा जाईल याचा विचार केला पाहिजे. धार्मिक विचाराची माणसं, मी म्हणणार नाही की किती माळकरी आहेत अजून पुढे, ते तुमच्या मनावर, तुमच्या अंतःकरणावर अवलंबून आहे. या कार्यक्रमाचा उद्देश काय असतो माहितीये का? हे जे धर्म कार्याचं कार्यक्रम जे आपण आयोजित करतोय की ना, याचा उद्देश एकच असतो, जे विचार आमच्याकडे आहेत, जे समाधान, जे सुख चिरंतर आणि चिरकाल टिकणारं जे सुख आमच्या अंतःकरणामध्ये आहे, जी आत्मप्रचित, जो आत्मसाक्षात्कार आम्हाला आलेला आहे, आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्याची प्रचिती आपल्याला सर्वांना यावी, हाच एक उद्देश असतो. आणि परिवर्तन घडावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. परिवर्तन घडलं पाहिजे. आजचा दिवस जर तुम्ही पुढच्या वर्धापन दिनापर्यंत जर स्मरणात ठेवला तर निश्चित पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निर्माण होईल. आज सकारात्मक ऊर्जा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे गुण आहेत, आपल्याकडे जी कला आहे, त्या कलेचा वापर, त्या गुणाचा वापर आपण या ठिकाणी या धर्म कार्य करण्यासाठी केलेला आहे. हीच सकारात्मक ऊर्जा त्याच पद्धतीने जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्याच विचाराच्या माणसांच्या जोडीला बसलो पाहिजे, त्याच विचाराच्या माणसांचा संग केला पाहिजे. निश्चित ती ऊर्जा आपल्या अंतःकरणामध्ये टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही. आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे धर्म कार्य करत असताना पहिला अलंकार जो प्राप्त होतोय, देवाचं कार्य करत असताना पहिला गुण जो प्राप्त होतोय त्याला म्हणतात नम्रता. बरं का? नम्रता जर नसेल, अभिमान जर असेल, अहंकार जर असेल तर मग त्या ठिकाणी बरंच काही आडवं येत आहे. आता हा आपला भव्य दिव्य कार्यक्रम आहे बघा. अशाच प्रकारे सगळे तरुण, सगळे महिला वर्ग, सगळे वरिष्ठ मंडळी, सगळे बाळ गोपाल एकत्र येऊन असे भव्य दिव्य कार्यक्रम जर आपल्याला या छोट्याशा गावामध्ये पण कार्यक्रम भव्य दिव्य जर करायचे असतील तर सगळ्यात पहिला विचार आहे तो म्हणजेच मानपान बाजूला ठेवा. बरं का? मला शाल भेटली नाही, माझं नाव घेतलं नाही, माझा बॅनर व फोटो नाही, माझा नावच आला नाही, त्याचा नाव मोठा टाकलाय, माझा नाव बारका टाकलाय. देवाला हे आवडत नाही. ज्या देवाचं आपण कार्य करतोय त्या देवाला हे आवडत नाही. अभिमान, अहंकार जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, आपल्या मनामध्ये जर असेल तर ते देवाला आवडत नाही. खर तर तो त्या पात्रतेचाही नसतो. देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी 12व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात या गीतेमध्ये. संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चय मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. बरं का? जो सदा संतुष्ट आहे, मान अपमान नाही, जय पराजय नाही, सुख दुःख नाही, सगळ्यामध्ये सारखाच आहे, आलेली सेवा नम्रपणे करतोय, त्याला भक्त म्हणतात, त्याला दास म्हणतात. आणि म्हणून आपण दास मारुती म्हणतो. भक्त श्रीराम प्रभूंचा. बरं का? नम्रता होती. जिथे श्रीराम प्रभू आहे तिथे दोन्ही हात जोडून अगदी आज्ञा काय, तसं आपणही याच्या पुढे प्रत्येक आपल्या गावातील प्रत्येक तरुण, प्रत्येक बालगोपाल, प्रत्येक महिला याच्या पुढे जी सेवा आपल्या वाट्याला येईल ना ती केली पाहिजे. असं कोणावर अवलंबून राहू नका. त्यानेच दिवाबत्ती केली पाहिजे, त्यानेच अगरबत्ती लावली पाहिजे, त्यानेच भजन पूजन केलं पाहिजे, अजिबात नाही. ज्याला वेळ असेल ना त्याने या ठिकाणी येऊन मस्त की भगवंताचं नामचिंतन करावं. ही आपली हक्काची जागा आहे नामचिंतन करण्यासाठी, आपल्याला मोकळं होण्यासाठी, आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त करून घेण्यासाठी, सुख प्राप्त करून घेण्यासाठी हक्काची जागा आहे आपली. आणि म्हणून पहिला त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? जो मोठेपणा असेल तो बाजूला केला पाहिजे, नाही का? नम्रता पाहिजे, अहंकार बाजूला केला पाहिजे, अभिमान बाजूला केला पाहिजे.
आता अभिमान रावणाकडे होता आणि त्याची ओळख करून देताना कुठेतरी मांडलेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. बरं का, काय कमी होतं त्याच्याकडे? बायको सांगते रावणाची, श्रीराम प्रभूंना शरण जा, उद्धार होईल तुमचा. नाही ऐकलं. मुलगा सांगतोय, भर सभेमध्ये मुलाला मारलं, त्याने ठार मारलं रावणाने. भाऊ सांगायला लागला, भावाला घराच्या बाहेर हाकलून दिलं. बरंच काय आहे ते. शिष्टाई करण्यासाठी अंगदाला पाठवलं श्रीराम प्रभूंनी रावणाकडे. वालीचा पुत्र अंगद, त्याला सांगितलं, जा समजतो का बघ, समजून बघ. नाही का, कारण चांगली माणसं जी आहेत ना, ती डायरेक्ट भांडण करत नाही, ती पहिले समजोता करण्याचा प्रयत्न करतात. कारण भांडण करून कधी कोणाचं पुरं होत नाही. एकदा झालं म्हणजे दोघांची पण बरबादी. खरंय की खोटं आहे? म्हणून श्रीराम प्रभूंनी किती सामर्थ्य. आता विष्णूचा अवतार म्हटल्यानंतर 100% विजय आहे, 100% जय आहे, कारण सत्य सोडलेलं नाहीये. जो सत्य सोडत नाही ना, विजय त्याचाच असतो. भले किती मंडळी त्याच्या मागे, त्याच्याशी गरज नाही. नाही, पांडव किती होते आणि कौरवांची संख्या किती होती, शेवटी विजय कोणाचा झाला? रावणाकडे बरंच काय होतं. दशग्रंथी ब्राह्मण होता, 4 वेद 6 शास्त्र, मुखोद्गत. लंका सोन्याची होती, 14 चौकडीचं राज्य, 14 चौकडीचं राज्य. त्याच्या पुढे महाबलाढ्य राक्षस होते, त्याच्याकडे महाबलाढ्य राक्षस, पण तरी सुद्धा वानरांच्या बळावर श्रीराम प्रभूंचा विजय झाला. वानर सेना. बोटावर मोजणे एवढे मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे. लाखोंना नडले आणि लाखोंच्या उरावर बसून त्या ठिकाणी 11वी स्वराज्याची स्थापना केली. सत्य नाही सोडलं. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंनी अंगदाला सांगितलं, जरा समजून बघ, समजवते का? भर सभा चालू असताना त्या ठिकाणी अंगदाची प्रवेश केला. त्या ठिकाणी त्या सभेमध्ये एंट्री झाली. कोण रे तू? कोण रे तू म्हटल्यानंतर पहिले हात जोडून विनंती केली, असं असं आहे, समजोता करायला आलोय. काय ऐकतोय तो? पहिले विचारतोय, कोण तो? म्हणे, मी अंगद. कशासाठी आलाय? मग सांगितलं त्यांनी, असं असं काम आहे, अशा अशासाठी आलोय. कोणाचा तो? मग सांगितलं अंगदानी, माझा बाप कोण आहे ते. म्हणे, असं ब्रह्मलिखित आहे बरं का, तुमचा मृत्यू श्रीराम प्रभूंच्या हातातून आहे म्हणून वाचले, नाहीतर तुमचा कार्यक्रम त्या टायमाला ज्याने केला असताना तो वालीकडे काही कमी पॉवर नव्हती, कमी सामर्थ्य नव्हतं काही. ते रावणाने अनुभवलेलं होतं. बरं, आपल्याला वेळ कमी, आपण पुढे सरकू. वालीचं नाव काढल्याबरोबर तो अद्वैत बोलायला लागला, काही बोलायला लागला वालीबद्दल. बरं का, ज्या माणसाला एखाद्या माणसाचे चांगले गुण जेव्हा पोचत नाहीत ना, तेव्हा तो त्याचा अपप्रचार करायला लागतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समोरच्या माणसाच्या विचाराच्या उंचीपर्यंत एखाद्याला पोहोचता येत नाही ना, मग तो त्यासाठी त्याचा अपप्रचार करायला लागतो. पण आपण घाबरायचं नाही. काय, कितीही निंदा करणारे असू द्या, कितीही वाईट, कितीही काही बोलणारे असू द्या, लोकांचा विचार ज्यांनी केला तो संपला. कारण लोक गाढवावर पण बसू देत नाही, लोक पायी पण चालू देत नाही. तुकोबांनी जर लोकांचा विचार केला असता तर मला सांगा, 4-4.5 हजार अभंग आपल्याला भेटले असते का? मिळाले असते. माऊली ज्ञानोबांनी जर, समजा माऊलींनी जर लोकांचा विचार केला असता तर आज ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65, अमृतानुभव हे ग्रंथ आपल्याला मिळाले असते. परमार्थ काय कळला असता, भक्ती काय कळली असती. आणि म्हणून तो अद्वा बोलायला लागला त्या ठिकाणी वालीला. ठीक आहे, अंगदाला सुरुवातीला काय 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 बोललं तो ऐकून घेतलं. ठीक आहे बाबा, मला राग खूप आलेला आहे आता, पण मला आज्ञा काय, समजोता कर. मला सांगितलंय काय, समजोता कर. आता बापाविषयी तो नको नको ते अद्वा बोलायला लागला. ठीक आहे, ऐकून घेतलं. आणि मग विचारतोय, तुला पाठवलंय कोणी? म्हणे, श्रीराम प्रभूंनी पाठवलंय. आणि मग देवाबद्दल बोलायला सुरुवात केली अंगदाने. ज्या वेळेला अंगदाने बोलायला सुरुवात केली तसं रावण काहीही अद्वा बोलायला लागला, काहीही बोलायला लागला. आणि मग मात्र अंगद पिसळला. काय म्हणतोय अंगद, ए दादा, बघा किती विश्वास पाहिजे माणसाने. देव कार्य करताना कसं पाहिजे, देव कार्य करताना कसं पाहिजे माणसाने.
काय म्हणतो अंगद, ए रावणा, मला बोलला ठीक आहे मी ऐकून घेतलं, माझ्या बापाला बोलला ठीक आहे मी ऐकून घेतलं, पण देवाविषयी जर काही बोलशील ना, माझ्या देवाविषयी जर काही बोलशील ना, तर ते मात्र मी ऐकून घेणार नाही. आणि एवढं बोलल्याबरोबर फक्त पाय जमिनीवर आपटला, धरणीकंप झाला, रावणाच्या डोक्यावरचे सगळे मुकुट खाली पडले, गडबडा लोळायला लागले, धरणीकंप झाला. सगळे आजूबाजूला असलेले सभेमधले रावणाकडे बघायला लागले, इकडे अंगदाकडे बघायला लागले, रावणाला खुणवायला लागले, आता शरण जा, काय सांगतोय ते ऐकून घ्या, कारण नुसतं पाय आपटले तर तुमच्या डोक्यावर एक पण मुकुट राहिला नाही, तुमची अवस्था काय झाली. पण महत्वाचा विषय असा आहे, जो अभिमानी येतो, अहंकार येतो, कधी कोणाचं ऐकत नाही, कधीच कोणाचं ऐकत नाही तो. आणि शेवटी ऐकतच नाही म्हणून अंगदाने तिथे पाय रोवला त्या जमिनीमध्ये आणि सांगितलं, जर कोणीही तुझ्या सभेतल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणीही जरी माझा पाय या जमिनीतून काढला ना, रोवलेला, बघा किती विश्वास पाहिजे देवाच्या कार्यावर. काय म्हणतोय अंगद, रोवलेला पाय जर जमिनीतून कोणी काढला ना, तर श्रीरामा सकट आम्ही परत जाऊ, श्रीराम प्रभू सकट आम्ही परत जाऊ. काय विश्वास असेल ना. अहो एक 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 जण आला, बरंच तिथे बळ लावलं त्यांनी, त्याचं नाव पण महाबळी होता, त्यांनी बळ लावलं बरं का. रावणाकडे पण असे काही राक्षस होते, त्यांचं नावही महाबळी होतं. अशांनी हात लावलं ज्यांच्याकडे प्रचंड बळ होतं, प्रचंड बळ होतं. नाही जमलं त्यांना ते पाय जमिनीतला रोवलेला काढायला. शेवटी कोणच नाही ना, रावण आपल्या सिंहासनावरून उठला आणि अंगदाकडे येतोय, जवळ आला, अंगदाच्या पायाला हात लावणार, तेवढ्यात अंगद बोलतोय, रावणा, अरे माझ्या काय पाया पडतोय, तू जर श्रीराम प्रभूंच्या पाया पडला तर तुझाही उद्धार होईल आणि तुझ्या कुळाचाही उद्धार होईल. पण नाही जमलं ना त्याला. महत्वाचा विषय असा आहे की धर्मकार्य जर आपल्याला करायचं असेल, टिकवायचं असेल, पुढे वाढवायचं असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नम्रतेने राहिलं पाहिजे बरं का, नम्रतेने राहिलं पाहिजे. अभिमान नको, अहंकार नको बरं का. आणि अशा पद्धतीने जे कार्य करतात ना, खऱ्या अर्थानं धर्मकार्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज कलियुगामध्ये कलियुगाची रहाटी सांगत असतानाच त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की अधर्म वाढेल, अनितीने माणसं कार्य करतील. बरंच काय 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 सांगितलेलं. ज्या वेळेला द्वापार युग संपायचं आणि कलियुग सुरू व्हायचं, त्यावेळेला भगवंतांनी सांगितलेले, आता मला राहणे नाही. पांडवांना सांगतात देव भगवंत, आता मला राहणे नाही, आता मलाही राहणे नाही आणि तुम्हालाही राहणे नाही, कारण तुम्हालाही ते जमणार नाही, तुम्हालाही ते विचार पटणार नाहीत कलीचे. पण अशाही अवस्थेमध्ये आम्हाला कृतकृत्य करायचं आहे, सत्ययुगातलं कार्य करायचं आहे, धर्माचं कार्य करायचंय, देवाचं कार्य करायचं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे वातावरण जर बघितलं आपण, आज या तुम्ही जे कार्यक्रमाचं आयोजन केलंय, हे कार्यक्रमाचा जर विचार केला तर नक्कीच धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा आज लहान मुलांपासून तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, लहान मुलांपासून. आणि लहानपणी जे आपल्यावर संस्कार होतात ना, तेच तरुणपणामध्ये आपल्याकडे दिसतात. तरुणपणामध्ये जे संस्कार होतात, वृद्धपणामध्ये त्याच प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आज लहान लहान मुलं या ठिकाणी बसलेली आहेत बघा. शाळेमध्ये पाठवा, त्यांना अभ्यास करायला लावा. पण अभ्यास करता 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 पहिली गोष्ट, फक्त आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगतो, मी विनंती करतो सगळ्या माय माऊली तुमच्या चरणी, सगळ्यांच्या घरामध्ये एक हरिपाठाचं पुस्तक ग्रंथ असू द्या. असेल ना, असेल ना. हरिपाठाचं एक छोटस, एक 20 रुपयाला नाही का, 10-20 रुपयाला मिळतंय ते, तो ग्रंथ आपल्या घरात असू द्या. आणि रोज सकाळ संध्याकाळ, रोज सकाळ संध्याकाळ, सकाळी जर काही घाई होत असेल जास्त तुम्हाला मुलांना शाळेमध्ये सोडायला, संध्याकाळी नुसतं वाचायला सांगा तुमच्या मुलाला, वाचायला सांगा नुसतं. हरिपाठामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एक जरी अभंगाचा अभ्यास केला ना, एक तरी आपल्या जीवनाचा उद्धार होईल. एकच अभंगाचा अभ्यास. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियल्या, त्या अभंगाचा अभ्यास करावं आणि त्याप्रमाणे चालायला, जगायला, वागायला शिकावं. आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. एक विनंती करतो की लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच ती सवय लावा, ते वळण लावा. कारण
असं म्हणतात मडकं जोपर्यंत ओलं आहे माती तोपर्यंत त्याला आकार देऊ शकतो. बरं का, एकदा मडकं सुकलं ना दादा माती एकदा सुकली ना की मग त्याला आकार आपण देऊ शकत नाही ना. आणि त्यावेळेला जर सुकलेल्या मातीला जर आकार द्यायला गेलो ना तर मग तडा जातात. बरं का, सुकलेल्या मातीला जर आकार द्यायला गेलो तर तडा जातात. म्हणून माती ओली आहेच तर त्या ठिकाणी काय करा, खऱ्या अर्थानं तिला आकार द्यायचं काम करा. बरं का, या ठिकाणी अनेक